ठाण्यातून बोरिवलीच्या दिशेनं उभारण्यात येत असलेल्या नव्या भुयारी मार्गाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशी ठाम मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरवराव आणि महापौर शर्मिला गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच हा विषय ठाणे महापालिकेच्या महासभेत सूचनेद्वारे मांडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की बोरिवली ठाणे भुयारी मार्ग हा ठाणेकरांसाठी महत्त्वाचा प्रकल्प असून त्याच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणे ही ठाण्याची ऐतिहासिक ओळख अधोरेखित करणारी बाब ठरेल. जर ही मागणी मान्य झाली नाही तर सकल मराठा समाज आक्रमक भूमिका घेईल असा इशाराही देण्यात आला आहे. पहिले पत्रकार बांधवाचे खूप खूप आभार की ते लगेच आमच्या सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार 2 मिनिटात हजर झाले, म्हणून आम्ही त्यांचे समाजातर्फे खूप खूप आभार मानतो. आम्ही सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम इथे करत असतो आणि समाज हा ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आम्ही जातीभेद कधीही कुठला केला नाही करणार आहोत. ह्याच्या पुढेही आमची फक्त मागणी आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक जे मुंबई टू ठाणे हे टर्नल बनत आहे, तिथे आम्ही ऑलरेडी 2017ला नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. आम्ही आयुक्त साहेबांना ती मागणी केली आहे, महापौर मॅडमला आम्ही मागणी केलेली आहे, आमचे उपमहापौर त्यांच्याकडेही मागणी केलेली आहे आणि आज सूचना मांडलेली आहे स्नेहालय शांबळे यांच्या माध्यमातून. आज तो महासभेत विषय आहे. सर्व नगरसेवकांनी त्याला पाठिंबा देऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे लवकरात लवकर व्हावं अशी सकल मराठा समाजातर्फे मी आज मागणी करतोय. जर का मागणी पूर्ण झाली नाही तर त्यांनी हा इशारा समजावा आणि पुढची वाटचाल ही सकल मराठा समाजातर्फे होणार आहे. कशा प्रकारचं स्मारक असणार आहे जेणेकरून ठाणे मुंबईकरांना ते दर्शन मिळेल? तुम्ही बघाल तर छत्रपती संभाजीनगर असेल, जे आपली मोठमोठे सिटी आहेत महाराष्ट्राच्या, तिथे प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, भव्य दिव्य असतं. आपल्याही तळपाईला स्मारक आहे, पण जे आता नवीन टर्नल बनत आहे तिथे जर का केलं तर मुंबईवरनं येणारा प्रत्येक माणूस हे महाराजांचं दर्शन करूनच पुढे जाईल